आजचा जिल्हा पुणे. पुणे तेथे काय होणे, MPSC ची पंढरी, विद्येचं माहेरघर असं ज्या पुण्याबद्दल म्हटलं जातं, पुणेरी पाट्यांबद्दल जे काही म्हटलं जातं, अशा पुण्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. MPSC ची पंढरी जे काही आहे विद्यार्थ्यांनो, त्या पुण्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. MH12 MH14. ठीक आहे. चला, आता पुणे शहराचं नाव पुणे का पडलेलं आहे, काही 768च्या काळात जे काही ताम्रपट सापडलेले विद्यार्थ्यांनो, तर राष्ट्रकुटांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा त्या ताम्रपटामध्ये पुण्यविषय असं नाव होतं, आणि नंतर 768ला जे काही सापडलंय ते पुनाक नावाने होतं. मग पुढे तुम्हाला माहितीये पुणे कवडी, पुणेवाडी, कसबे पुणे, मग होता 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 ते पुणे हे नाव पडलेलं आहे. मुळा आणि मुठा नद्यांच्या संगमावर असलेलं पुणा गॅझेटरने नमूद केलेले असे काही नाव आहे. पुनाक, बाकी पुण्यविषय, मग पुणे झालेलं आहे. बरोबर. पुणे मेट्रोलाही असं नाव देण्यात आलेलं आहे. आपण काही महत्वाची आकडेवारी जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपण मराठी भाषेमध्ये ज्यांनी भगवद्गीतेचं प्राकृत प्रारूप ज्ञानेश्वरी यांनी आणलेली असं संजीवन समाधी लाभलेलं आळंदी ज्ञानेश्वरांची भूमी आहे, हे पण आपल्याला माहिती विद्यार्थ्यांनो. तर आणि आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्ने करू तुका म्हणे पहा, शब्द हाची देव, शब्द त्याची गौरव पूजा करू, असं तुकारामांचंही समाधीस्थान आपल्या पुण्याला लाभलेलं आहे, ते म्हणजे देहू. त्यानंतर वेगवेगळे समाज सुधारक, ज्याच्यामध्ये बाळ गंगाधर टिळक, आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, कवी, संत, हे ते सगळं, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर वगैरे येते. तर याचं मूळ आणि सगळ्यात महत्वाचं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचं सुद्धा पुणे एक नाळ होती. तर असे संस्कृती पुण्याबद्दल जाणून घेणार आहोत. स्थान आणि विस्ताराबद्दल आपण पुण्याचा जर उल्लेख केला विद्यार्थ्यांनो, तर पुण्याच्या उत्तर आणि पूर्वेस नगर हा जिल्हा आहे, म्हणजे अहिल्यानगर, आग्नेयेस सोलापूर, दक्षिणेस सातारा, पश्चिमेस रायगड, वायव्येस ठाणे जिल्हा आहे. पुण्यामध्ये काही प्रमुख तालुके जर बघितले आपण, पुणे शहर, पुरंदर, आंबेगाव, इंदापूर, बारामती, भोर, हवेली, खेड, जुन्नर, शिरूर, दौंड, वेल्हे, वेल्हेचं आता झालेलं आहे तुमचं राजगड हे नाव झालेलं आहे, मुळशी, मावळ, असे काही महत्वाचे जे आहे. 2 लोकसभा मतदारसंघ, वेगवेगळे विधानसभा मतदारसंघ, एक थिंक टँक म्हणून सुद्धा पुण्याने काम केलेलं आहे. IT हब आहे, राजकारणाचं परिकेंद्र पण बनलेलं आहे. MPSC चा अभ्यास इथं मोठ्या जोराप्रमाणे चालतो. भीमा ही मुख्य नदी या जिल्ह्यामधून वाहते. तिच्या ज्या काही मुख्य उपनद्या आहे, इंद्रायणी, घोड, मुळा, मुठा, नीरा, या काही महत्वाच्या नद्या आहेत. धरणांमध्ये वेळवंडी या ठिकाणी भाटघर धरण आहे, ज्यालाच आपण यसाजी कंक जलाशयाने पण ओळखलं जातं. त्यानंतर अंबी नदीवरती पानशेत धरण आहे, ज्याला तानाजी सगर जलाशयाने नाव दिलेलं आहे. मोसी नदीवरती वरसगाव, ज्याला वीरबाजी पासलकर असं नाव देण्यात आलेलं आहे. उद्योगामध्ये, कृषी उत्पन्नामध्ये, इव्हन वैचारिक क्षेत्रामध्ये आपली निर्माण करणारं पुणे आता मोठ्या प्रमाणावरती विस्तारत चाललेलं आहे. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आता आपल्याला इथं 2 महानगरपालिकांचा मुद्दाहून उल्लेख करता येईल. तर सॉरी, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं याच्यामध्ये जर आपण बघितलं उलाढालीच्या बाबतीमध्ये, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडामध्ये उलाढालीमध्ये सगळ्यात मोठी आहे. रस्ते निर्माण असतील, IT क्षेत्रामध्ये पिंपरी चिंचवडचं रेकॉर्ड मोठ्या प्रमाणावरती झाले. पुणे महानगरपालिका आपली जुने विचार, जुनी परंपरा किंवा त्यांचा जुना विस्तार, अजूनही मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होतोच आहे, तो एक घटक आहेच. पण त्याच्यामध्ये जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो की पुण्याची जी काही ओळख आहे, हिंदुस्थान अँटीबायोटिक्स, त्यानंतर एड्स संशोधन केंद्र, नियंत्रण केंद्र भोसरी येथे या ठिकाणी आहे. खडकी देहू रोड येथे संरक्षण साहित्य कारखाना निर्माण आहे. पुणे विद्यापीठ, ज्याला आता सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे, याची स्थापना 1949 ला झालेला आहे. पूर्वेकडील ऑक्सफोर्ड याला म्हटलं जातं. त्यानंतर आपलं बालेवाडी येथे शिव छत्रपती क्रीडा विद्यापीठ आहे. त्यानंतर तुमचं टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, ज्याची स्थापना 1921 ला झालेली आहे. अशा पुण्याबद्दल जर आपण काही म्हटलं महत्वाचं, पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका, तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुम्ही
दोघांचं स्थापना वर्ष कोणतं आहे एमपीएससीच्या दृष्टीने पण आपल्याला महत्वाचं आहे. आणि तुम्ही टिळकांचा ज्योतिबांचा पुतळा उभा करण्याचा जो काही वाद निर्माण झालेला होता ती ऐतिहासिक केस एकदा त्याच्याशी संबंधित कोणकोणते व्यक्ती आहे त्याचा उल्लेख तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुणे महापालिकेची स्थापना कधी झालेली आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना कधी झालेली आहे याच्याबद्दल तुम्ही उल्लेख करू शकतात. पुण्यातील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर जगजाहीर आहे हेही तुम्हाला माहिती विद्यार्थ्यांना. मोठ्या प्रमाणावरती त्याचा भाग उभा केला जातो. त्यानंतर आपण प्राचीन लेण्या आणि गुफांबद्दल जर आपण बघितलं, बेडसा कामशेत मावळ या तालुक्यात येतं पुण्यामध्ये. भाजे कार्ला लेणी पण मावळ इथेच आहे पुण्यामध्ये. मी तुम्हाला मुद्दामून काही लोहगड असेल बाकीचे जे काही राजगड आहे तर किल्ल्यांबद्दल मी मुद्दामून काही उल्लेख करत नाही. पर्यटन स्थळ करतोय आणि अष्टविनायक मी पुढे घेतलेले आहे, पण काही महत्वाचे शिवकालीन किल्ले आपल्या शनिवार वाड्याचा उल्लेख येईल त्याचाही उल्लेख तुम्ही नक्की करा. आणि संगमवाडी ब्रिज किंवा संगमवाडी बंड गार्डन येथे कोणत्या दोन नद्या एकत्र येतात हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकायचं आहे. पर्यटन स्थळ लाल महालामध्ये जर उल्लेख केला विद्यार्थ्यांनो, जिजाऊ असं क्रेडिट जातं की पुण्यामध्ये ज्या काही मंगळवार पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ, ऍक्च्युअली लाल महालामध्ये जेव्हा जिजाऊंचं वास्तव्य होतं, बाल शिवाजी तिथं राहत होते, तर त्यावेळेस शेतकरी जे काही यायचे आठवडी बाजार लावले जात होते, तर वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या पेठा अलॉट करण्याचं काम क्रेडिट जिजाऊंना जातं, राष्ट्रमाता जिजाऊंना जातं. हे आपल्याला लाल महालाचं आहे. याच लाल महालामध्ये शाहिस्तेखानाचे बोटही पण छाटली गेलेली आहे. सारसबाग पेशवे पार्क आपल्याला माहिती आहे की पेशवेकालीन इथं पाणी आणण्याचं जे क्रेडिट आहे ते कोणत्या पेशवेकालीन राजाला जातं तेवढं कमेंट बॉक्स मध्ये नक्की उल्लेख करा. खडकवासला धरण पुण्याची तहान भागवण्याचं काम खडकवासला धरण करतं. त्यानंतर आपलं दगडूशेठ हलवाई गणपती मोठी परंपरा लाभलेली आहे. वेगवेगळे हायवे, विद्यापीठ, आयटी इंडस्ट्री, शनिवारवाडा युनिव्हर्सिटी, आयटी हब, इन्फोसिस. त्यानंतर जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ला जिथं शिवबा जन्माला आले आणि शिवबाचे छत्रपती झालेले. शनिवारवाडा जिथं पेशवाई आगाखान पॅलेस याचीही इथंही गांधींना नजरकैदेत ठेवण्यात आली होती आणि त्यांच्या पत्नींना इथं अग्निडाग देण्यात आलेला होता, गांधीजींच्या पत्नीला. त्यानंतर सिंहगड, गडाला पण सिंह गेला. मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकायचंय की पुणे जिल्ह्यात कोणकोणते शिवकालीन किल्ले आहेत. आणि तुमचा लोणावळा खंडाळा आलं लक्षात, हा एक महत्वाचा घटक तुम्हाला नक्की भेटतोय. त्यानंतर राज्यातील काही शैक्षणिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जर आपण बघितलं, पुण्याचा उल्लेख इथं महत्वाचा येतोय 3, टोटल 5 संस्था येत आहे बघा. आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, नॅशनल डिफेन्स, राष्ट्राला मोठे मोठे ऑफिसर देण्याचं काम एनडीएने केलेलं आहे. INS शिवाजी लोणावळा. त्यानंतर तुमचं ऐतिहासिक संशोधन याच्यामध्ये बघितलं, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ याची 17ला स्थापना झालेली आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट जिथे आपण व्ही शांताराम यांनी ही जागा दिलेली आहे. फिल्म FTTI जे आपल्या लॉ कॉलेज रोडला आहे. आणि पुणे विभागाचा जर लोकसंख्येनुसार आपण जर भाग बघितला विद्यार्थ्यांनो, तर लोकसंख्येनुसार पुणे विभागाचा दुसऱ्या नंबरवरती भाग येतो. लोकसंख्येची घनता जर आपण बघितली तर पुणे विभागाचीच 2 नंबरला येते. आणि त्यानंतर स्त्री पुरुष प्रमाणामध्ये पुणे विभाग 981 या क्रमांकावरती येतो. तर आता आपण काही महत्वाचे जे आकडेवारी विद्यार्थ्यांनो ती पण आपल्याला जाणून घ्यायची आहे. 2च मिनिटात मी तुम्हाला ती आकडेवारी पण दाखवतो. तर पुढे पुण्यासंदर्भात काही महत्वाचे जे काही ग्राह्य माहिती आहे ती तुमच्या समोर येते, ती पण आपल्याला टटोलून व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची विद्यार्थ्यांनो. आलं लक्षात? 2च मिनिटं द्या. ठीक आहे. पुणे जिल्ह्याची जी माहिती आहे विद्यार्थ्यांनो, ओके, मी ती काढून ठेवलेली आहे. पुणे जिल्ह्या संदर्भात पुणे याच्यातले आपण आकडेवारीच्या संदर्भात आलो होतो. पुण्याची घनता जर जे बघितली आपण विद्यार्थ्यांनो, एकूण लोकसंख्येची घनता तर ती आहे 603, बरोबर. त्यानंतर साक्षरता दर जर बघितला आपण 2011 नुसार तर तो होता 87.2. महत्वाचे फॅक्च्युअल आकडे आपल्याला एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण तयारी झाली पाहिजे म्हणून सांगतोय. साक्षरता दर झाला. लिंग गुणोत्तर प्रमाण जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो, लिंग गुणोत्तर प्रमाण तर हे होतं 915. त्यानंतर बाल लिंग गुणोत्तर महत्वाचं आहे जे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने पूर्व परीक्षेलाही महत्वाचं आहे, 883 येतं.
त्यानंतर तुमचं ग्रामीण लोकसंख्या जर आपण बघितली विद्यार्थ्यांनो, ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण एकूण जर बघितलं तर ते 39% आहे इकडे. आणि नागरीकरण जे काही झालेलं आहे विद्यार्थ्यांनो, नागरीकरणाचं जे काही प्रमाण होतं विद्यार्थ्यांनो ते 60.89 आहे. बरोबर. तर एकूण महाराष्ट्राचं जर बघितलं तर ते 45.2 आहे. आणि पुणे जिल्ह्याचं किंवा पुणे शहराचं जर बघितलं 60.89. तर नागरीकरणाबद्दलची जी काही महत्वाची माहिती आहे ती एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते, आपल्याला ती माहितीच असायला पाहिजे. त्यानंतर भीमाशंकर एक महत्वाचं आहे. येळकोट येळकोट जय महाराज जेजुरी हे सुद्धा खंडोबाचं आराध्य दैवत आहे. करा नदीच्या किनारी आणखीन भरपूर काही गोष्टी आहे. वडू हे जे काही छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी या ठिकाणी आहे. सोपानदेवांची समाधी सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळते. त्यानंतर आपल्याला अष्टविनायक 5 आपल्याला ते बघायचे आहे. कोणकोणते ते 5 अष्टविनायक आहे बरं. पुणे धबधबा हे बघा, या 5 याचा जो आपण उल्लेख करतोय तर ते नाव आपल्याला एक्झामच्या दृष्टीने माहिती असायला पाहिजे. चिंतामणी थेऊर या ठिकाणी हवेली तालुक्यात येतो. श्री महागणपती रांजणगाव शिरूर या ठिकाणी येतो. मयुरेश्वर मोरगाव बारामती मध्ये येतो. श्री विघ्नेश्वर ओझर जुन्नर या तालुक्यात येतो. गिरिजात्मक लेण्याद्री जुन्नर पुणे या ठिकाणी येतो. बाकीचे 3 याचाही पण उल्लेख केलेला आहे, तर तो चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. आणि आपली जी काही महत्वाची माहिती आहे ती अड्डा 24/7च्या ऍप वरती आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला महत्वाची माहिती इथे उपलब्ध आहे. त्यामुळे आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, योग्य ती माहिती घ्या. अजून प्रत्येक पुणेकरापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्याबद्दल माझ्याकडून काही गोष्ट सुटली असेल, काही कमी जास्त माहिती झाली असेल परीक्षेच्या दृष्टीने, तरी मला त्याच्यात कमेंट बॉक्समध्ये उल्लेख करायला विसरू नका. आता घेतोय रजा. टेक केअर. जय महाराष्ट्र.